नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. आनंदखेडा येथील ग्रामस्थांचे जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन. आनंदखेडे येथील ग्रामस्थांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. याबाबत आनंदखेडे येथील ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देत संबंधित व्यक्तींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. धमकीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी यावेळी आनंदखेडे येथील ग्रामस्थांनी केली असून या संदर्भात निवेदन देण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी आनंद दिलीप अमृतसागर, राहणार आनंदखेडे. मी कामासाठी सुरत या ठिकाणी कामाला गेलो आहे. सतीश शामराव अमृतसागर, तीर्थदास शामराव अमृतसागर, आनंद दौलत गांगुडे, दौलत सोमनाथ गांगुडे हे मला वारंवार व माझ्या वडिलांना वारंवार त्रास देत आहेत. जर तुझ्या मुलगाने गुन्हे मागे घेतले नाही तर त्याला आम्ही मारून टाकू. काल 12 तारखेला माझे वडील नवी गली इथून येत होते तर त्या ठिकाणी सतीश हा गाडीवर आला. जर तू गुन्हे मागे घ्यायला तुझ्या पोरगाला सांगितलं नाही तर त्याने जेव्हा गावात पाय ठेवला तर त्याला आम्ही मारून टाकू. मग बाकीचं जे काय आहे ते आम्ही बघून घेतो. आमच्यावर केसेस बी केला तरी पोलीस आमचं काही करत नाही. तीर्थदास शामराव अमृतसागर हा एक स्वतः वकील आहे आणि हा वकिलकीचा गैरफायदा घेतो. आणि सतीश शामराव अमृतसागर हा जिल्हा परिषद सदस्य संग्राम गोविंदराव पाटील यांचा PA आणि त्यांच्यासोबत असतो म्हणून पोलिसांवर दबाव आणून आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करतात. आता मी गाव सोडून दिलेलं आहे. माझ्यासोबत माझ्या फॅमिली अर्ध्या फॅमिलीने गाव सोडून दिलेलं आहे. माझ्या म्हातारा आईवडील आनंदखेडे इथं राहतात तरी सुद्धा त्यांना जीवठार मारण्याची धमकी देत असतात, आडतिडं बोलत असतात. मागणी त्यांच्यावर 307 देखील दाखल झालेली होती. माझी आजी आहे, माझे बाबा आहेत, त्यांना देखील मारहाण केली होती. माझ्या बाबांचा हात मोडून टाकला होता आणि माझी सुनंदा विजय अमृतसागर या आजीच्या डोक्यात तलवार टाकून 15 ते 16 टाके आले होते. विजय सोनू अमृतसागर यांचा हात तोडून टाकला गेला होता. अशोक सोनू अमृतसागर या बाबांना डोक्याला 7-8 टाके आले होते. भटाबाई विजय अमृतसागर आजीच्या मांडीला तलवारीने वार केले होते. त्याच्या अगोदर देखील मी गुन्हे दाखल केलेले आहेत. मला वारंवार त्रास देतात आणि भरपूर गुन्हे दाखल आहेत तरीसुद्धा पोलीस प्रशासन काही करत नाही. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की यांचा तात्काळिक बंदोबस्त करावा असे मी विनंती करतो.